माणिकराव कोकाटेंना आज मुंबई उच्च न्यायालयाकडून सर्वात मोठा दिलासा मिळालाय। कारण नाशिक सत्र न्यायालयानं जी त्यांना शिक्षा सुनावलेली होती त्या शिक्षेला आता हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे। यामुळे नेमकं काय झालेलं आहे, यामुळे माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळत त्यांची आमदारकी वाचलेली आहे, त्यांची अटक सुद्धा टळलेली आहे। माणिकराव कोकाटे हे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेतात। सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटेंना दोषमुक्त करण्यास जरी हायकोर्टाने नकार दिलेला असला तरी सत्र न्यायालयानं सुनावलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला हायकोर्टानं स्थगिती दिली आहे। कोर्टानं कोकाटेंना खडे बोलही सुनावले। कागदपत्रांच्या आधारे कोकाटेंचा या प्रकरणातला सहभाग सूचित होतो असं निरीक्षण कोर्टाकडनं नोंदवलं गेलं। सध्या कोर्टाकडनं कोकाटेंना 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झालाय। दरम्यान कोकाटेंच्या आमदारकीचं काय होणार याचा फैसला आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात केला जाईल। स्टे ऑन कन्व्हिक्शन हा रिजेक्ट झालेला आहे आणि फक्त बेल दिलेली आहे आणि स्पष्ट दिलेला आहे। आमदारकी आता राहणार नाही। थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे, पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे। कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे, असं काही हायकोर्टाने आलेलं नाहीये। आणि कोर्टानं माणिकराव कोकाटेंना शिक्षेपासून दिलासा जरी दिलेला असला तरी त्यांच्यावरती कडक शब्दात ताशेरे सुद्धा उडलेले आहेत। कोर्ट नेमकं काय म्हणालं आपण पाहूया। आज एक प्रदीर्घ सुनावणी पार पडली, ज्या दरम्यान केवळ शिक्षेला स्थगिती दिली गेली कोर्टाकडनं उच्च न्यायालयाकडनं। दोषी व्यक्तीला पदावर राहण्याची परवानगी दिली तर सार्वजनिक सेवेवरती गंभीर परिणाम होऊ शकतो असे कोर्टाने ताशेरे ओढले। असं झालं तर लोकशाही संस्थांवरचा जनतेचा विश्वास डळमळीत होईल असंही कोर्टानं म्हटलं। संविधानिक पद विचारात घेता जनतेच्या हितासाठी निष्ठेनं कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी ही अर्थातच संबंधित व्यक्तीवर आहे। आणि साक्षीवरनं असं दिसतं की ऊसाच्या शेतीतनं कोकाटेंना लक्षणीय उत्पन्न मिळत होतं आणि कागदपत्रांच्या आधारे माणिकराव कोकाटेंचा संपूर्ण प्रकरणातला सहभाग सूचित होत असल्याचं सुद्धा कोर्टाकडनं मत नोंदवलं गेलं। पण माणिकराव कोकाटेंना जसं सत्र न्यायालयाकडनं दोषी ठरवण्यात आलं तसं तातडीनं त्यांच्या राजीनाम्यासंदर्भातल्या हालचाली सुरू झाल्या। त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेला, तो आधी अजितदादांकडे गेला, मग तो मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्वीकारला, त्यांचं मंत्रिपद केलं। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात घाईघाईनं निर्णय घेतल्याचं बोललं गेलं, पण राष्ट्रवादीनं मात्र म्हटलं की आमच्यावरती या प्रकरणात कोणताही दबाव नव्हता। काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत आपण पाहूया। नाही, मागच्या काही काळात शेतकऱ्याच्या बाबतीत असेल, जमिनीच्या बाबतीत असेल, सभागृहामध्ये जे काही आपण चित्रण दाखवलेलं आहे त्याची शहानिशा अजून काही म्हणजे पूर्ण झाली नाही, त्याची चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे। पण या शिक्षा लागल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तडकाफडकी निर्णय घेतला, त्यांचं खातं त्या ठिकाणी कडून गेलं, नंतर त्यांनी राजीनामा त्या ठिकाणी दिलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही। त्यांचं मंत्रिपद काढून घेतलेलं आहे। बघा, त्यांचं मंत्रिपद देणं, मंत्रिपदाचं काय ते परत त्यांचं पुनर्स्थापन कसं करणं ह्याचे सर्वस्व अधिकार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आहेत। पहिलं आमचं तर होतं की आमची माणसं ह्याच्यातून बाहेर पडली पाहिजेत, न्यायालयीन लढ्यातून सुखरूप बाहेर पडली पाहिजेत आणि आम्हाला आनंद आहे की त्यांना ह्या प्रकरणामधून न्यायव्यवस्थेनं आमची बाजू ऐकल्याच्या नंतर तिथं जामीन त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि 2-3 दिवसांपूर्वी जेव्हा सत्र न्यायालयाचा निकाल आलेला त्या निकालानंतर अचानक माणिकराव कोकाटेंची तब्येत खालावली, त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि मग ते नाशिकवरनं थेट मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये येऊन दाखल झाले। लीलावती रुग्णालयातल्या डॉक्टरांनी आज त्यांचं मेडिकल बुलेटिन जारी केलं आणि माणिकराव कोकाटेंना बायपास सर्जरीची गरज असल्याचंही विधान केलंय। अँजिओग्राफीमध्ये मल्टिपल वेसलमध्ये ब्लॉक्स आहेत, एक 100% आहे, एक 90% आहे आणि दुसरी जागे आल्यानंतर 90% आणि मग 60% आहे। 4 ब्लॉक्स आहेत, सर्व सिव्हिअर आहेत। आम्ही त्यांना रेकमेंड केलं की त्यांना बायपास करावा लागेल। ओके, बायपास सर्जरी करायचं आहे। त्यांचं मन नाही, पण ते विचार करतील, मग आम्हाला सांगतील, मग आपण अरेंज करूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।